आपल्यासोबत राजेश वानखेडे आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केलेला आहे। सर, काय सांगाल? यशोमती ठाकूर यांचा तुम्ही पराभव केलेला आहे, काँग्रेसच्या दिग्गज नेते होते, कुठूनच काय सांगाल? मतदारसंघात त्या म्हणतात विकास कामं झाले, विकास कामं कुठं गेले हे त्यांनाच माहीत आहे। फक्त सर्वसाधारण जनता खूप नाराज होती आणि त्या नाराजीतून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी फळी उभी केली त्यांच्या जोरावर आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्व आणि त्या देवेंद्रजींचं महाराष्ट्रातलं काम हे बघता त्यांचा पराभव होणं हे सहज शक्य होतं। तुम्हाला त्यांचं एक आव्हान असं वाटत होतं का की गेली अनेक वर्ष त्या काँग्रेसच्या नेते होत्या, मतदारसंघाचं नेतृत्व करत होत्या, चॅलेंज वाटत होतं तुम्हाला? चॅलेंज तर होतंच ना, चॅलेंज नव्हतंच हे नाही आहे, परंतु कार्यकर्त्यांची त्यांच्या पक्षातल्या नाराजी, कारण त्यांचा उद्धटपणा त्याच्या कार्यकर्त्याशी बोलत होत्या आणि बाकी जनतेशी ज्या वागत होत्या त्याचा तो फरक आहे। आणि विकास कामं विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी 15 वर्ष आमदार एखादी फॅक्टरी उभी केली नाही, त्यांच्यासाठी युवकांसाठी एखादं रोजगाराचं साधन निर्माण झालं नाही, कशासाठी मत देणार आहे? राज्यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं आहे, खास करून भारतीय जनता पार्टीला 133च्या वरती आकडा मिळाला। वाटलं होतं तुम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमदारांना एवढं यश मिळेल? बिलकुल वाटलं होतं, कारण 5 वर्ष जी मेहनत केली भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि देवाजी भाऊचं जे नेतृत्व आहे ते सर्वसामान्य जनतेने मान्य केलं। त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास होताच की भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त सीटा निवडून येतील। तुम्हाला आत्मविश्वास होता? भारतीय जनता पार्टीच्या जागा भरपूर आलेल्या आहेत, महायुतीच्या बऱ्याच जागा आलेल्या आहेत, या सगळ्यावरती आता महाविकास आघाडी आक्षेप घेते, कुठेतरी EVMचा प्रश्न आता बाहेर काढते, काय वाटतं? EVM जेव्हा काँग्रेसचे खासदार जास्त निवडून आले त्यावेळेस EVM खराब नव्हत्या का? आताच EVM खराब झाल्या का? फक्त हा रडीचा डाव आहे। आता पडलो आपण आणि मग त्याचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ते EVMवर फोडतात, बाकी काही नाही। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण होईल? शिवसेना शिंदेगट म्हणतोय मुख्यमंत्री आमचा होईल, त्यांचे नेते बोलतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचं मत असं आहे आमदारांचं की मुख्यमंत्री हे देवेंद्रजी झाले पाहिजे। राजेश वानखेडे यांचं पुढचं विजन काय असणार आहे मतदारसंघासाठी? मतदारसंघातल्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकरी विशेषतः टार्गेट ठेवून आम्ही काम करणार आहोत, युवकांसाठी काम करणार आहोत आणि सर्वसामान्य जनता। अजून मूलभूत सुविधा तिथं तयार झाल्या नाही, म्हणजे रस्त्या, नाल्या, रोड, हे जे पाणी, हा जो विषय अजूनपर्यंत इतके दिवसाचं राज्य असताना तिथं काहीच झालं नाही। आता होईल, आता बिलकुल होईल। नक्कीच हे होते राजेश वानखेडे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।